जिंकणं काय असतं माहितीये? तर आत्ता झालेत 5:45 आणि यांना 5:55 ची मत्स्यगंधा एक्सप्रेस पकडायची गोकर्णासाठी. 30 मिनिट अंतर 10 मिनिटात कव्हर करायचंय, डायरेक्ट वेळेशी जिंकायचं. तर रिक्षावाल्याला बाटलीत उतरवून यांनी अर्ध अंतर कापलं आणि उरलेलं असं. पळताना ना मम्मीचा सकाळचा फोन आठवला. ती बोलत होती, अरे लहानपणी बाहेर गेले की एक एक तास दाराबाहेर कट्ट्यावर माझी वाट बघत बसायचास आणि आज एवढं लांब तू कसं जाणार आहेस वेदू? तेव्हा जाणीव झाली की फर्स्ट टाइम एवढा लांब ट्रॅव्हल करतो. आता पुढे जिंकणारे की हारणारे ते तिथेच जाऊन कळणार आहे. पण हे गोकर्ण का चाललेत? काम करायला उन्हाळ वाटलो का आम्ही? रेल्वे पकडण्यात तर टीम वेदांत जिंकली होती आणि जसा रेल्वेत पाय ठेवला तसं कळलं मॅच मध्ये अजून कोणतरी खेळतंय. भारताची T20 होती. सीटवर बसून घेतलं आणि समोरच्या चिल्ल्या पिल्ल्यांना बघून वेदांची आठवण झाली. आईला 18 वर्ष घरातून पाय बाहेर न काढलेलं हे लेकरू, एक ठिकाणी स्थिर कामधंदे केलेलं हे कार्ट आज एवढं मोठं धाडस करतंय, जे की सोसायटीच्या डेफिनेशनने तर प्रचंड चुकीचं आहे. पण इथेही एक प्रश्न, जिंकेल का तो? झाडे आणि रस्ते मागे जात होते तसे विचारही गेले. सूर्याचे दिवे बंद झाले आणि चांदोबा ड्युटीवर आला. अंधारात सगळ्यांच्या चेहऱ्यावर मोबाईलचा आयताकृती प्रकाश दिसत होता. पण शेवटच्या बॉलवर अख्ख्या डब्याची रेंज गेली. डायरेक्ट नेटवर्क कव्हरेज क्षेत्राबाहेर. सगळे आजूबाजूला डेस्परेटली विचारत होते रेंज आहे का, आणि एखाद्या लहान बाळासारखं अख्खा डबा इम्पेशंट झाला होता. माझा एक अनइंटेन्शनल रेड फ्लॅग आहे. मी नेल कटर शोधायला जातो, मला खोड रबर सापडतो. मी देव शोधायला जातो तेव्हा मला मी स्वतः सापडतो. आणि आता मी रेंज शोधायला जातो तेव्हा मला एक उत्तर सापडतं. जिंकणं म्हणजे काय? कारण मला नाही वाटत MS धोनी इंडिया जिंकली तेव्हा जिंकला असेल किंवा त्याने सेंचुरी मारली तेव्हा जिंकला असेल. पण जेव्हा त्याने क्रिकेटच फुल टाइम करायचं हा विचार केला ना, तेव्हा तो जिंकला. एखाद्या ऑफिस मध्ये बसून फ्रस्ट्रेशन मध्ये फायनली ते कार्ट एक निर्णय घेतं. आता टाइम काढून किंवा जॉब सोडून आवडतं ते करायचं किंवा ट्रॅव्हल करायचं. भले एक्झिक्युशनला 2-4 महिने का लागेना, तो विचार असतो ना त्याला जिंकणं म्हणतात. रेंज आली, भारत जिंकला आणि सोबत वेदांत पण. आता तो फिरणार आहे, त्याच्या लेन्सने नवीन माणसांना भेटवणार आहे. कारण त्याला एक गोष्ट कळली आहे, जिंकणं हे रिझल्टवर नाही विचारांवर असतं. फॉलो करा अपकमिंग गोकर्ण व्हिडिओसाठी. भेटू लवकर.